आई वडील जन्म देतात, पण जीवनात बोटाला धरून उभं कसं राहायचं हे खऱ्या अर्थाने शिकवतो तो शिक्षक, आणि त्यातली त्यात प्राथमिक शिक्षक. लेखक, चित्रपट दिग्दर्शक माननीय सुदाम वाघमारे. महेश लोखंडे लिखित 365 योगा फॉर ऑल या पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रम प्रसंगी कराड येथे ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवर अधिकारी वर्ग, साहित्यिक, लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत प्रत्येक स्नायूला संचलित आणि ऊर्जित करणे म्हणजेच योगा होय. सदृढ पिढीला जन्माला घालायचा असेल तर तुम्हाला योगाशिवाय पर्यायच नाही. तसेच तुमचे कलाकौशल्य वाढवायचे असेल तर योगाला आपलेसं केलंच पाहिजे. आणि आपल्या सतर्क इंडिया टीव्ही न्यूजच्या वार्ताहराने घेतलेला त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. सतर्क इंडिया टीव्ही न्यूज मुख्य संपादक विराट कदमसह कॅमेरामन विशाल भिशेसह संतोषी जगदाळे. सतर्क इंडिया टीव्ही न्यूज पाहत रहा. सतर्क इंडिया टीव्ही न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचंच. 365 योगांचा जो कोर्स आहे, हा कोर्स म्हणजे दररोज एक दिवस जरी कोर्स आपण केला, एक दिवस एक आपण योगासन केलं तर असे जवळजवळ 365 दिवस योगासन होत आहेत. आणि जर एवढी योगासन जर आपण केली तर मला वाटत नाही की कोणताही आजार, कोणताही रोग शरीराला चिटकून राहील. जर त्याच्यामध्ये आणखी जर थोडीशी जर भर पडली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आरोग्य राहिलं तरच आपलं मन शुद्ध आणि चांगलं राहील. या पुस्तकाच्या माध्यमातून अशाच प्रकारचा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांनी राबवावा, याच उद्देशाने आज आपण हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सर्वांनी शपथ घेऊया, चांगल्या व सुदृढ शरीरासाठी चला आसने करूया, चला आसने करूया. जय हिंद, जय भारत. वाटलं की ज्यांनी या पुस्तकासाठी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे, त्या दहीहंडीच्या मनोऱ्यावर मी वर जाऊन दहीहंडी फोडतोय, पण खाली ज्यांनी मला वर उचलून धरलंय आणि त्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी ज्या ज्या योगा क्वीननी यामध्ये सहभाग घेतला, अगदी अनुजा सारखी मुलगी असेल की ती आज अकॅडमीला असल्यामुळे येऊ शकली नाही, पण तिचे आई वडील आले, तिच्या आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं मी. त्यांना आनंदही होता आणि आज दुःखही होता, आपली मुलगी नाही. या क्षणी 5 योगा क्वीन आपण निवडलेल्या होत्या. 5 महिने सलग चाललेला प्रयोग होता आणि त्या 5 महिन्याच्या प्रयोगातून ज्या 5 योगा क्वीन निवडल्या होत्या त्यातल्या पांचा मॅडम आहेत, गायत्री आहे, रिधिमा होती. तर 365 योगासन फक्त नाही त्या पुस्तकात. तुम्ही ज्यावेळेला पाहाल त्यावेळेला 800 योगासनापेक्षा जास्त योगासन यामध्ये आहेत, पण आपण 365 योगासनांची माहिती यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या आईनं, म्हणजे अशिक्षित असणारी माझी आई, तिच्यामुळे मी शिकलो, ती आज या ठिकाणी उपस्थित आहे. दुःख याचं वाटतं की या क्षणी माझे वडील हे हवे होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेला ते आम्हाला सोडून गेले. माझी मुलगी, जिचे 2 हार्टचे ऑपरेशन झाले, 2 शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या एका कप्प्यात जात होत्या, त्या वेगळ्या कराव्या लागल्या. हार्टला असणाऱ्या होल त्याचं ऑपरेशन करावं लागलं. त्यानंतर तिला पॅरालिसिस झाला. अजूनही तिच्यावर फिजिओथेरपी चालू आहे, तिचा व्यायाम सुरू आहे. त्या व्यायामाचं महत्व त्यावेळेला कळालं. त्या व्यायामामुळं आज ती चालू शकते. डॉक्टरांनी, न्यूरोसर्जन त्यांनी सांगितलं होतं ही मुलगी बोलू शकणार नाही, चालू शकणार नाही, कारण तिच्या ब्रेन मध्येच हे झालेलं आहे. पण व्यायाम किती महत्वाचा आहे, त्या व्यायामाचा फरक मला दिसतोय की माझी मुलगी आज चालते, चांगली बोलते, तिचं सगळ्या स्तरावर चांगले आहे. वैचारिक पातळी तिथं आहे. आडनावावरून कुणाच्या जाऊ नका, बहुजन आपण आहे. येऊया जरा इथून वैचारिक घेऊन जाऊया, हे महत्वाचं आहे. असलेली इच्छा आणि शिक्षकाविषयी आणि शिक्षणाविषयीची असलेली श्रद्धा
आणि पुस्तकाच्या विषयीचं असलेलं त्यांचं असं अखंड शैक्षणिक कार्य गेले अनेक वर्ष पाहतो. वनामध्ये अनेक झाडे असतात, झुडपं असतात, वृक्षवल्ली असते, पण त्यामध्ये एक क्षीर चंपा नावाचं जे झाड असतं, त्या झाडाला लालसर कलरची जी फुलं येतात, जी इतर चाफ्याच्या मानाने थोडीशी वेगळे असतात. त्या फुलांच्या वेगळेपणामधलं वैशिष्ट्य म्हणजे महेश लोखंडे सर आहे. त्या शेळ्या ऊसाचा रस ज्या वेळेला काढला जातो तो ऊस मात्र का जातो, पण म्हणून तो काय ताज्या ऊसाचा रस होऊ शकत नाही. असं आजकालच्या भाजीपाल्यांचं झालेलं आहे, अन्नधान्याचं झालेलं आहे, कडधान्याचं झालेलं आहे. पिकावरील सगळं कृत्रिम खतं फवारणी ह्याच्यामुळे सगळं कृत्रिम झालेलं आहे. ह्यासाठी आवश्यक जे आहे ते म्हणजे योगा, व्यायाम, कष्ट हे महत्वाचं आहे. या योगासनामध्ये या पुस्तकात दिलेली जे दंडस्थितीतील आसन आहेत, बैठ्या स्थितीतील आहेत, पाठीवरील आहेत, पोटावरील आहेत आणि कौशल्याची योगासने आहेत. सर्व परिपूर्ण असणारं हे पुस्तक महेश लोखंडे सर यांनी हे प्रकाशित केलेले आहे. योगः चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे काय, योग केल्यानं किंवा योगामुळं जी माणसाची चित्तवृत्ती आहे, जी सतत विचार करायची किंवा विचारांचा कल्लोळ डोक्यामध्ये जो असतो तो कल्लोळ नेहमी होत असतो, त्याच्यावर निरोध करतं. म्हणजे काय, त्याला थांबवतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर सुखानं समाधानानं जर जगायचं असेल तर योगासनांना अत्यंत महत्त्व आहे. सर्वात महत्वाची संपत्ती ही शरीर आहे आणि शरीराला नटवण्यासाठी, शरीराला फुलवण्यासाठी, शरीराला सजग करण्यासाठी, मनाला जागृती येण्यासाठी, शरीराच्या हालचालींसाठी गरज आहे ती म्हणजे आपल्या सर्वांची मनस्थिती ठीक असायला पाहिजे. आणि ही ठीक मनस्थिती करण्यासाठी सर्वांनी योगाचा अभ्यास केला पाहिजे असंही मला वाटतं. योगासनावर पुस्तक लिहिता येऊ शकतं का, याच्यावर मात्र मोठा प्रश्न निर्माण करण्यासारखा हा विषय आहे. योगासनावर लिहायचं झालं तर तेवढी साधना असावी लागते, तेवढी मनाची धारणा असावी लागते, तेवढा मनाचा अभ्यास असावा. मित्रहो, शिंदे साहेबांनी फार छान भाषण केलं. महेश लोखंडे आणि त्यांच्यामध्ये फक्त एक भिंत होती आणि ती पाळायची होती. पण मला हे दोन दोन खांब तुमच्यामध्ये माझ्यामध्ये दिसत आहेत तेव्हापासून, म्हणून मी पुढे यायचं ठरवलं की हे खांब आता पाडू तर शकत नाही, सगळ्यांना मी दिसू शकत नाही. आणि मध्ये इथं जर माईकवर गेलो तर मला तुमच्या सगळ्यांच्या कोण कोण टाळ्या वाजवते हे दिसणार नाही, म्हणून मी पुढे आलो. सगळ्यात आधी आजच्या ह्या समारंभाचे हिरो आहेत महेश लोखंडे, त्यांच्यासाठी पाहतो. लोक म्हणतात की आई बाप जन्म देतात, पण चालायचं कसं, बोलायचं कसं, उभं राहायचं कसं, वागायचं कसं, तर हे कोण शिकवत असेल तर तो शिक्षक, आणि तो त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षक. त्यामुळे प्राथमिक शिक्षक याचा दर्जा आई बापांपेक्षाही जास्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या शिक्षकांना अगदी खरोखर आदरपूर्वक नमन करतो. प्रज्ञाशील समाधी, तर या शिलामधल्या 3 गोष्टी आहेत. आता समाधीमधल्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, आणि ते 4थ्या नंबरची जी गोष्ट आहे ती म्हणजे सम्यक व्यायाम. लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की सम्यक व्यायाम म्हणजे काय. अहो, गौतम बुद्धाच्या सम्यक व्यायामाची जेव्हा चिकित्सा केली गेली तर सगळे म्हणतात अरे सम्यक व्यायाम म्हणजे काय, सम्यक व्यायाम म्हणजे काय. आणि सम्यक व्यायामामध्ये हा प्रश्न येतो तो योगासनांचा. सर्वच अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठवणं फार गरजेचं. बाकीच्या सिनेमे याला हात घालू शकत नाही, बाकीचे दिग्दर्शक किंवा योगा क्वीन बरोबर. ब्युटी क्वीन म्हटलं की सर्वांचं पटकन लक्ष वेधून जातं, परंतु ब्युटी
ब्युटिकीन होण्यासाठी महत्वाचं आहे ती योगा क्वीन असणं आणि तुम्ही योगा क्वीन मॅडम काय सांगा राहायला पाहिजे, आपण आपल्या लाईफमध्ये तंदुरुस्त राहायला पाहिजे, यासाठी मला योगाचा प्रवास. योगा क्वीन म्हणजे दुसरंच सांगायचं ब्युटिकीन होण्यासाठी आज संपूर्ण जगाला संदेश द्यावा वाटतो की ब्युटिकीन जर राहायचं असेल तर प्रथम तुम्हाला योगा क्वीन झालंच पाहिजे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पहा गायत्री चिंचवले योगा केली 365 योगा फॉर ऑल अर्थात योगा कोर्स सर्वांसाठी. हा योगा कोर्स लहान मुलं, पालक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांनी केलेला आहे. आम्ही ऑनलाईन स्वरूपात तो कोरोनाच्या काळात राबवलेला आहे. सलग 7 दिवस हा योगा कोर्स घेतला जात होता. त्यावेळेला तो 7 डेज योगा फॉर स्टुडंट अशा स्वरूपात होता आणि 70 योगासनं जी करत होती विद्यार्थी, पालक किंवा शिक्षिका, शिक्षक, त्या शिक्षकांच्या सुद्धा स्वतंत्र बॅच आम्ही केलेल्या होत्या, महिला बॅच. आणि त्यातून आपण 5 योगा क्वीन निवडलेल्या होत्या. आपण शिक्षक आहात आणि प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्रथम दर्जाचं, त्यामध्ये तुम्ही योगाचा समावेश करताय. काय सांगाल की त्या विद्या म्हणजे शिक्षण घेण्यासोबतच त्याचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचं असलं पाहिजे. काय सांगाल ज्या विद्यार्थ्याचं प्राथमिक शिक्षणाच्या वेळी काय सांगाल एक शिक्षक म्हणून? एक प्राथमिक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षकांच्या समोर येणारी जी मुलं असतात ती कोवळ्या वयाची असतात आणि ज्या वयामध्येच खरं अर्थानं सवयीला, स्वभावाला आकार देता येतो, त्यांच्या जीवनकौशल्यांचा आणि जीवनमूल्यांचा त्यांच्यामध्ये विकास होत असतो आणि अशा ह्या वयामध्ये त्यांच्यावर चांगलं संस्कार करणं गरजेचं आहे. काय सांगायचं त्याविषयी? जेवढ्या योगा कराल तुम्ही तेवढ्या खूप चांगल्या असतील आपल्या शरीरासाठी. आणि ते सरांनी ना सगळ्यांना करण्यासाठी संधी दिली आहे. त्यांनी पुस्तक काढले, खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ते सगळ्यांना लाभार्थी आहे. मी उदय भंडारे सर, सातारा जिल्हा बहुजन शिक्षण संघाचा जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे. मला एक सार्थ अभिमान आहे की माझे मित्र महेश लोखंडे सर यांच्या 365 योगा फॉर ऑल या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. पुस्तकाच्या कितीतरी आवृत्त्या निघत राहू एक शुभेच्छा. आज पत्नी या नात्यानं श्री महेश लोखंडे लिखित 365 योगा फॉर ऑल हे जे लेखक आहेत त्यांच्या पत्नी आहात तुम्ही. काय सांगाल? सरांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड आहे. जवळजवळ आमच्या घरी 2,500 पुस्तकांचं वाचनालय आहे. त्यांना सतत वाचनाचा ध्यास त्यांच्या असं म्हटलं जातं जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाची उदरी. आज महेश लोखंडे माननीय लेखक त्यांच्या आईसाहेब आहात तुम्ही. काय सांगाल? 2 शब्द मला अभिमान जेवढं त्याला पुरस्कार भेटेल ना तेवढं माझं आबाळावाडी पण माझं मोठेपण आहे. त्याला जितका पुरस्कार तेवढा मला अभिमान आहे. अतिशय पहा वातावरण भावूक झालेलं आहे. आज महेश लोखंडे सरांच्या आई आनंदाश्रू आहेत पहा डोळ्यामध्ये. अतिशय भावूक वातावरण संपूर्ण वातावरण. हा मग कोणते प्रकार करते? कोणतं योगासन करते? ताडासन. मला दाखव ना करून कसं, कारण मला माहीतच नाही, कोणी शिकवलंच नाही मला. हा कसं असतं ताडासन? दाखव जरा बेटा. हां कसं असतं? नाव सांगता का? माझं नाव सम्यक महेश लोखंडे. आदरणीय लेखक महेश लोखंडे सरांचा चिरंजीव बरोबर. हां. काय सांगशील आज बाबांच्या विषयी? एवढं छान पुस्तक लिहिले. आज पप्पांचं पुस्तक इथे हे प्रकाशित झालं. मी आधी योगा म्हणजे अजूनपर्यंत केला नाही, पण आता करणं असं आहे डेली योगा. अच्छा, म्हणजे निश्चय. माझं नाव स्वयं बाळकृष्ण बेंगावडे. माझ्या मामांनी आज पुस्तक प्रकाशित केलं आहे योगासन नावाचं, 365 दिवस योगासन. तर आज जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे याचा मला खूप अभिमान आहे की ते माझे मामा आहेत. अधिक जगू शकतो, आयुष्यमान होऊ अशा पद्धतीनं वाटतं आणि कार्यक्रम अतिशय सुंदररित्या नियोजित केलेला होता. संयोजक असतील, सगळेच जण असतील, सर्वांनी खूप परिश्रम त्याला घेतलेत आणि महेश लोखंडे सरांची जी साधना आहे, पुस्तक लेखनाची जी प्रेरणा आहे, त्याच पद्धतीची त्यांची जी धडपड आहे ती खऱ्या अर्थानं पुस्तक पाहिल्यानंतर समजली. सर्वांना अतिशय उपयोगी असं हे पुस्तक प्रत्येकानं आपल्या आयुष्यात फॉलो करणं गरजेचं आहे. आपल्या वक्तव्यामध्ये तुम्ही सांगितलं
की आज प्राथमिक शिक्षण लेवलला योगा किंवा शरीर जर चांगलं असेल तर त्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न किंवा शासन प्रयत्नशील राहणार आहे. तुम्ही अनुदानामध्ये त्याचं हे पुस्तक विकत घेण्यामध्ये ते कृतीत उतरवण्यामध्ये सुद्धा तुमचा एक शासन म्हणून सहभाग असेल. सर देशपांडे सर काय सांगाल? प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी योगासनं केली पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं योगासन आणि प्राणायाम केला पाहिजे. याकरता जी लिटरेचरची गरज असते किंवा जी लिखित मटेरियलची गरज असते ती या पुस्तकातून भागणार आहे किंवा या पुस्तकातून शिक्षकांना चांगल्या प्रकारे योगासनाचे ज्ञान मिळणार आहे. याकरता मी सर्व शाळांना आवाहन केलेलं आहे. त्यातून प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक सर्वांच्यासाठी उपयुक्त आहे, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. म्हणजे सिद्धी, मुक्ती आणि विरक्ती म्हणजे योगा. कारण जास्त खानपान असेल त्याला पण आपण विरक्ती आपण त्याच्यावर पण नियंत्रण करू शकतो. सिद्धी, मुक्ती पण आपण विविध टेन्शनपासून मुक्त होऊ शकतो आणि सिद्धी म्हणजे आपलं कौशल्य प्राप्त करणं म्हणजे सिद्धी, मुक्ती आणि विरक्ती याचा संगम म्हणजे योगासन. एक मार्गदर्शन म्हणून, एक सखा मित्र म्हणून हे पुस्तक सर्वांना उपयोगी पडेल आणि ते सर्वांजवळ असावं असं माझं मत आहे. म्हणून हे पुस्तकातून योगा आणि फक्त ते पुस्तक घेऊन उपयोगाचं नाही आहे तर त्याप्रमाणे योगासनंही आपण करावीत आणि एक मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्यदायी जीवन आपल्याला प्राप्त करून घ्यावं. भाऊ बहीण म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये कोणतंही खोडी असू दे किंवा एखादं काही वाटून खाणं असू दे, भाऊ बहिणीला काय सांगाल? आनंद होतो अतिशय. म्हणजे लहानपणापासून तो आमचा माझा मोठा भाऊ आहे, पण आज जर पाहिलं तर एक वडिलांची जावे घेणारे असं आम्ही त्याला हे अतिशय म्हणजे लहानपणापासून प्रेमाने समजून घेणार सांगणं. लाडके म्हणजे सगळ्यांचेच लाडके आहेत, आमचे तर आहेतच आहे आणि सगळे जावे माझे लाखात एक असे तिन्ही जावे माझे आणि पहिल्यापासून त्यांचे खूप सहकार्य त्यांनी केलेले आम्हाला, आम्ही त्यांना केले नातीच्या ह्याच्या म्हणजे मुलाचं कर्तव्य जावं यांनी केलेलं आहे. तर नीती मुलाचा पैसा काय आपोआप येऊ शकतो, पण जर हे नसेल तर पैसा असून सुद्धा तो पूर्णपणे होत्याचा नव्हता व्हायला वेळ लागेल. होत्याच ना. आज करोडोपती माणसं आहेत पण त्यांना श्वास घेत. नीतिमत्ता ही आज काळाची गरज आहे. त्या शिकवण्यातून त्याने शून्यातून हे विषय आणि दोघं पती पत्नी विचारायला काय असेल ते वैचारिक श्रीमंती त्यांची वैचारिक श्रीमंती आहे. कारण विचार हा कृतीत आणला जातो. विचारांना चांगल्याच्या रूपातून चांगली कृती निर्माण होते. बरोबर. आणि मुलगी आमची त्यांच्या पाठीशी पूर्णपणे शिक्षक आहे. दोघे असल्यामुळं एकामेकाला सहकार्य खूप असतं, त्यामुळे ते म्हणतात माझ्या पाठीमागे माझी पत्नी म्हणून त्यांचे आई वडील. बरोबर. आई वैशाली चिंचवले, रात्री चिंचवले, अभिमानी मला तिच्याबद्दल ती जे काय आता करते याच्यासाठी पूर्ण श्रेय पूर्ण तिचंच आहे. त्याच्यासाठी लागणारे कष्ट पण सगळे. पप्पा काय पापा की परी काय सांगाल? व्यवस्थित करते, रोज करते, रेग्युलर करते, ॲथलेटिक्स पण करते. तुम्हाला पण करायला होते का? मी वेगळा व्यायाम करतो, म्हणजे जिम टाईप वगैरे असं करतो. मी नाही होत. हे संपूर्ण कुटुंबीय योगाकडे म्हणजे आहे. किती वर्षापासून तरी म्हणजे? मी तर 20-25 वर्ष झाली तेव्हापासून. म्हणजे गरज पडल्याने गरज पडण्या अगोदर तुम्ही म्हणजे 10वी झाल्यानंतर चालू व्यायाम. शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. धन्यवाद. कॅमेरा म्हणून